नमस्कार, मी श्रोते राहुल. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. जालन्याचे खासदार कल्याण काळे मनोज जरांगेंच्या भेटीला आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची प्रकृती ढासळल्यानं काळेंकडून तब्येतीची विचारपूस. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस. उपोषणस्थळी दिवसभरात 4 जणांची प्रकृती खालावली तर वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची ही तपासणी. मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम. अमरावतीत 1 आणि 2 तारखेला ओबीसी महासंघाची चिंतन बैठक. जरांगेंच्या उपोषणामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतर्क. ओबीसी महासंघ आंदोलनाची दिशा ठरवणार. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी कविता उईके तर उपाध्यक्षपदी एकनाथ पेंडर यांची वर्णी. भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का. शरद पवार गटाचे रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 2 दिवसात पक्षप्रवेशाची शक्यता. चंद्रपूर मध्यवर्ती बँक पदभरती विरोधातील आंदोलन आजचा 12वा दिवस. आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीच्या वतीनं पदभरतीत आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू. मुख्यमंत्र्यांना चंद्रपूर बँक घोटाळ्यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्यास सांगणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला एसआयटी कोठडी. आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडीत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड तालुक्यातील सरपंचांचा जनआक्रोश मोर्चा. तहसील कार्यालयासमोर ठिय्या. दंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध व्यक्त. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसे यांचा जिल्हाधिकाऱ्यांवर संताप. वर्षभरात तक्रारींची 25 स्मरणपत्र देऊ नये, प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप. पालघरमधील शिंदे गटाच्या अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलीस चौकशी लवे. डहाणू आणि तलासरीच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात. संशयितांचाही शोध सुरू. घरी परतताना अशोक धोडी यांच्या गाडीचा सीसीटीव्ही TV9च्या हाती. 20 जानेवारीला धोडी डहाणूतून घरी येण्यासाठी निघाले होते. वेवजी डोंगरीजवळ अशोक धोडी यांच्या कारच्या काचा पोलिसांना सापडल्या. शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांचा अनिकेत तटकरे यांच्या कालच्या शासकीय ध्वजारोहण उपस्थितीवर आक्षेप. रायगडचा पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाच अनिकेत तटकरे व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं पाटील यांची टीका. 7 वर्षांपासून रखडले पालघरच्या मनोर इथल्या ट्रॉमा केअर सेंटरचं काम. पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे काम रखडल्याचा आमदार राजेंद्र गावित यांचा आरोप. रुग्णांना उपचारांसाठी गाठावं लागतंय गुजरात किंवा दादरा नगर हवेली. परभणीत उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींचं आंदोलन. निवडणुकीनंतर फेब्रुवारीत योजना संपुष्टात येत असल्यानं योजनेला मुदतवाढ देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको. चौफुला ते वढू-बुद्रुक रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढल्यानं नागरिक आक्रमक. ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर नागरिकांचा संताप. एसटी दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा. बसच्या तिकीट दरात 15% वाढ. एसटी तिकीट दरवाढ विरोधात लातूरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. दरवाढ रद्द करण्याची मागणी. एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचं हिंगोलीत ठिकठिकाणी आंदोलन. भाडेवाढ तात्काळ रद्द करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सांगलीतील मिरज मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ठाकरे गटाचा रास्ता रोको. एसटी भाडेवाढ निर्णय तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन. एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. सोलापुरात जीबीएसचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळले. दोन्ही रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवल्याची माहिती. धुळ्यात आंबेडकरी तरुण संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महसूल कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा. सोलापूरच्या बार्शी तहसील कार्यालयासमोर वैकुंठ स्नान करून अनोखं आंदोलन. बार्शी इथले आंदोलक आनंद काशीद यांचं 3 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण. पुण्याच्या आंबेगावमधील एकलहरेमध्ये 1.25 एकर क्षेत्रातील ऊसाला आग. शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान.
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणाची उड्डाण पुलावरून उडी घेत आत्महत्या. नाशिकमधील तपोवन परिसरातील कन्नमार पुलावरील घटना. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं घेतली टोकाची भूमिका. शिवशाही व्यापारी संघटनेचा आरटीओवर गंभीर आरोप. आरटीओ विभागाचा ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांशी लागेबांधे असल्याचा आरोप. पनवेल पेण आरटीओ विभागाच्या चौकशीची मागणी. कारवाई न झाल्यास 1 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. सांगलीच्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी इथे एसटी बस पुलावरून खाली कोसळली. 35 प्रवासी जखमी. इस्लामपूरमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 11 तोळे सोन्याची चोरी. ऑनलाईन जुगाराच्या नशेत चोरट्याकडून बॅग लंपास. कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी आरोपीला पुण्यातून बेड्या ठोकल्या. नाशिकमधील पंचवटी परिसरात 20 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार. तर एक व्यक्ती नातेवाईक असल्याची पोलिसांची माहिती. जेलमध्ये असलेल्या पतीला जामीन देण्याचा आमिष दाखवत अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती. भंडाऱ्यातील स्टील कारखान्यात पुन्हा अपघात. मोठ्या क्रेनचा हुक तुटून 2 कामगारांवर पडल्यानं अपघात. अपघातात 2 कामगार गंभीर जखमी. रत्नागिरीत 319 अनधिकृत बांधकामांना नोटिसा पाठवल्या. मिरकरवाडा बंदरातील 70 ते 80% अनधिकृत बांधकामं हटवली. सागरी बंदर विभागाची कारवाई. नागपूर महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई. मोदीबाग परिसरातील 43 अनधिकृत घरांवर जेसीबीची कारवाई. तर नझुल परिसरातील घरं तोडण्यास सुरुवात. नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव. लोहा तालुक्यातील किवळामध्ये मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची वर्दी उतरवण्याची धमकी देणारा गुडघ्यावर पोलिसांकडून आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ शूट. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याची 4 चाकी जप्त. कुणाल बाकलीवालनं पोलिसांना वर्दी उतरवण्याची दिली होती धमकी. नांदेडमध्ये मुलीच्या अपहरण प्रकरणी तपासात मदत करणाऱ्या गावातील नागरिकांचा पोलीस अधीक्षकांकडून सन्मान. 20 जानेवारीला माळाकोळी पोलीस स्थानकाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचं झालं होतं अपहरण. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुलं. 8 वर्षापासून बंद असलेलं उद्यान खुलं झाल्यानं पर्यटकांमध्ये आनंद. चंद्रपूरमध्ये आजपासून कोंडय्या महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, विदर्भातील लाखो भाविक संतनगरीत येणार. नागपूर शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करून दंड भरणाऱ्यांची संख्या नगण्य. 2024 मध्ये 13,66,000 ई चलन केलेल्यांपैकी फक्त 1,67,000 जणांनीच दंड भरल्याची माहिती समोर. संत्रा पिकाच्या नुकसानासंदर्भात शासनाकडून मदत जाहीर. मात्र मुख्य संत्रा उत्पादक नागपूर शहर यादीतून वगळला. शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. फळपीक विमा योजनेतील नुकसान भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 15 फेब्रुवारीपर्यंत भरपाई द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचे आदेश. गोंदियात 242 कोटींचे धानाचे चुकारे आले. शेतकऱ्यांना दिलासा. मात्र आणखी 50 कोटी रुपयांची गरज. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं मोठं नुकसान. वन्य प्राण्यांचे शेतकऱ्यांवर हल्ले. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण. वाशिममधल्या पांगरी नवघरे परिसरात वीज पुरवठा वेळापत्रकात शेतकऱ्यांकडून बदलाची मागणी. दिवसा वीज पुरवठा खंडित होत असल्यानं रात्री पिकांना पाणी देण्यात अडचणी. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडे फेरबदलाची मागणी. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकरी मदतीपासून अजूनही वंचित. ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी.